श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ रेसिपीजमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत अहिल्यानगरची सुप्रसिद्ध पापड भाजी. अहिल्यानगर म्हणलं की पापड भाजी आलीच. पापड भाजी आणि अहिल्यानगर हे एक समीकरणच आहे. आता अगोदर आपण एका बाउलमध्ये 1 वाटी मैदा घेतला. त्यामध्ये 1 चमचा ओवा हातावर असा चोळून टाकला. त्यामध्ये 1 चमचा रवा टाकला आणि थोडंसं मीठ टाकलं. आणि 1 चमचा तेल टाकून घेतलं. आता हाताने थोडंसं असं मिक्स करून घेतलं. आता ह्यामध्ये थोडं थोडं पाणी घालून मी याचा असा घट्ट गोळा बनवून घेणार. असं थोडं थोडं पाणी टाकूनच त्याचा गोळा बनवायचा, म्हणजे घट्ट गोळा बनवता येतो. हे पायाच मी आता घट्ट गोळा बनवून घेतला. याला मी आता 15 मिनिटं रेस्ट करायला ठेवणार. आणि तोपर्यंत आपण भाजीची तयारी करू. मी 2 बटाटे आणि वाटीभर वाटाणा छान असा वाफवून घेतला. आणि बटाटा आणि वाटाणा वाफवायला जे पाणी वापरलं होतं त्याच पाण्यामध्ये मी आता थोडासा बटाटा आणि वाटाणा थोडासा असा स्मॅश करून घेणार. असा ओबडधोबड स्मॅच करायचा. एकदम अशी पेस्ट वगैरे नाही बनवायची त्याची. आता आपण याची फोडणीची तयारी करू. कढईमध्ये तेल गरम करून घेतलं. त्यामध्ये मोहरी टाकली. थोडेसे जिरे टाकलेत. थोडासा हिंग टाकला. हिरवी मिरची, लसूण आणि अद्रकचा थोडा ठेसा टाकून घेतला. त्याला मी थोडंसं परतवून घेते 1-2 मिनिटं. त्यामध्ये थोडीशी आता हळद टाकून घेतली. कोथिंबीर टाकून घेतली. फोडणीतच कोथिंबीर टाकणार आहे मी. आता हे व्यवस्थित परतवून झालं. ह्याच्यामध्ये मी आता बटाटा आणि वाटाणा स्मॅश करून घेतला होता तो टाकला. याला जास्त एक्स्ट्रा पाण्याची गरज पडत नाही. आता ह्याच्यामध्ये चवीनुसार मीठ घातलं. आता ही हलवून ही भाजी थोड्या वेळ अशी शिजू द्यायची. वाटाणा बटाटा रस्सा भाजी थोडीशी शिजू द्यायची. तोपर्यंत आपण पापड बनवून घेऊ. आता मी जो गोळा मळून रेस्ट करायला ठेवला होता त्याच्या आता मी छोटे छोटे असे गोळे तोडून घेणार. छोटे छोटे गोळे बनवून घेणार. त्याला छान असं मऊ करून घेतलं आणि आता त्याचे छोटे छोटे गोळे तोडून घेते.
पॅटीचा मी छान असा पापड लाटून घेते. छान असा पातळ पापड लाटायचा ह्याचा व्यवस्थित. आता मी याचा छान असा व्यवस्थित पापड लाटून घेतलाय. जेवढा पातळ लाटता येईल तेवढा पातळ पापड लाटून घ्यायचा. आता यावर फोकून असे छान असे टोचे मारून घेणार, म्हणजे हा पापड फुगणार नाही. छान आला. आता टोचे मारून घेतले. आता मी पापड लाटून घेऊपर्यंत कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलं होतं. आता तेल असं छान गरम झालेलं आहे. त्यामध्ये मी आता हा पापड टाकून घेते. मीडियम गॅसवर याला व्यवस्थित असं तळून घेते ह्या पापडाला. टोचे मारल्यामुळे पापड बिलकुल असा फुगलेला नाही. एकदम परफेक्ट पापड भाजीचा पापड तयार होतोय. हे पहा, छान असा व्यवस्थित पापड तळून झालेला आहे. आता त्याला मी काढून घेते एका डिशमध्ये. आता आपण पापड भाजी सर्व करू. आता डिशमध्ये पापड घेतला, त्यावर बनवलेली वाटाणा बटाट्याची रस्सा भाजी अशी व्यवस्थित टाकून घ्यायची. व्यवस्थित अशी पसरवून टाकून घ्यायची. आणि हे गरमच छान लागतं, त्यामुळे असं गरम गरम छान अशी भाजी टाकून घ्यायची अगोदर. नंतर त्यावर असा कांदा टाकून घ्यायचा. तर त्यावर चिंचेची चटणी टाकून घेतली. चिंच खजूर गुळाची चटणी आहे ही, जी आपण रगडा पॅटीस करायला वगैरे असं वापरतो, ती चटणी आहे. त्यावर बारीक शेव टाकून घेतली आणि त्यावर असा हा हिरवी मिरची लसूण अद्रकचा ठेचा टाकून घेतला. ही पापड भाजी अशाच पद्धतीने सर्व करतात. ही अहिल्यानगरची खूप जुनी अशी पापड भाजीची रेसिपी आहे, प्रसिद्ध रेसिपी आहे. लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करून सांगा रेसिपी कशी वाटली ते.